ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता अर्जुन हा चैतन्याला समजावत असतो की चैतन्य, मला सायलीचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही हे बघावं लागेल, कारण मी सायली खूप ट्रान्सपरंट आहे, पाण्यासारख्या अगदी निर्मळ, इनोसंट. तेव्हा खाली जाऊन मला त्यांच्या मनात काय चाललं ना हे बघावं लागेल. चैतन्य म्हणतो की बरोबर बोलतोयस अर्जुन. त्याने म्हणतो की अरे अरे, माझ्यासमोर एवढा नामवंत वकील उभा आहे, ज्याच्यासमोर 25-25 केसेस पडलेल्या आहेत आणि तो कसला विचार करतोय तर बायकोचा. चैतन्य म्हणतो की प्रेमात तर वेडे झालेले मी बघितलेत, पण एवढे वेडे झालेले नाही बघितले. तेव्हा आता लगेचच कल्पना खालून चैतन्य आणि अर्जुनला आवाज देत जेवावयास बोलावते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की चला, तुमची बायको तुमच्यासोबत कसे वागते ना यावरून आता कळेलच. आणि आता चैतन्य अर्जुन जेवायला खाली येतात. तेव्हा सायली म्हणते की अहो, तुम्हाला मी बोलवायला येणारच होते, पण त्या अगोदर आईंनी हाक मारली. सांगा ना, तुम्हाला अगोदर पोळ्या वाढू की आमटी भात वाढू. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आमटी भात. तर सायली म्हणते तुमच्या ताटात वाटीच नाही आहे, थांबा मी घेऊन आलेच, आणि सायली वाटी आणायला जाते. आणि आता अर्जुन चैतन्य शेजारी जेवायला बसतात. हळूच अर्जुन चैतन्याला म्हणतो की सगळं काही नॉर्मल आहे, म्हणजे काहीच झालेलं नाही आहे. पूर्ण आजी आता अर्जुनकडे बघत असते. तेव्हा आता सायली पुन्हा येत प्रतापला म्हणते बाबा, तुम्हाला काही वाढू का. तर प्रताप म्हणतो की नाही नको. सायली म्हणते की पूर्णाई, तुम्हाला काय हवं आहे का. पूर्णाजी म्हणते नको. त्यानंतर आता सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या तुम्हाला. तर प्रतिमा तोंडाने भाजी असे बोलते. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि आनंदाने सायली प्रतिमाला भाजी वाढते. सायली म्हणते की प्रतिमा आत्या, आज मी मटरची भाजी केली, ती जरा वेगळ्या पद्धतीने केली, कशी झाली. तर प्रतिमा म्हणते की छान लागते, जिऱ्याची फोडणी दिली ना. तेव्हा आता सगळ्यांना मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि आता प्रतिमा आत्या पटापट बोलू लागल्याचे कळताच आता सगळेजण खूप खुश झालेले असतात. आणि ते सगळं बघून प्रियाचा मोठा जळफळाट होतो. प्रिया विचार करते की ही प्रतिमा तर आता फडाफड बोलायला लागली. तेव्हा आता हिला सगळ्यांपासून म्हणजे या सायलीपासून स्पेशली बाजूला करायलाच हवं. आणि तेवढ्यात प्रिया रविराजला म्हणते की बाबा, पूर्ण आजी, मला तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं. तर अर्जुन सायली एकमेकांकडे बघू लागतात. इकडे आता अर्जुनच्या मनात भीती उत्पन्न होते. प्रियाशी आपण प्रेमाचं नाटक केलं, ही आता रविराजला सांगेल की काय. पण आता प्रिया म्हणते की बाबा, आई आता किती छान रिकवर होते नाही का. आईची रिकव्हरी छान होऊ राहिली हे बघून मला खूप आनंद झाला बाबा. पण मला आता असंही वाटतंय की आई तिच्या हक्काच्या घरी जर गेली तर अजून छान रिकवर होईल आणि लवकर बरी होईल. ते ऐकून आता प्रताप, पूर्णाजी सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे तुम्ही, मी आणि आईंनी आता आपल्या घरी जायला हवं असे प्रिया सांगताच पूर्णाची, कल्पना, अर्जुन सगळ्यांना मोठा धक्का बसून सगळेजण आता एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अगं प्रिया, हे सुद्धा तुमचंच घर आहे. प्रिया म्हणते मान्य आहे, हे सुद्धा आमचंच घर आहे, आईचं माहेर आहे हे. पण तिथेसुद्धा आईच्या इथल्यासारख्याच काही आठवणी आहेतच ना. तेव्हा तिथेसुद्धा आईजवळ सुमन काकी आहेत, नागराज काका आहेत. तेव्हा ते सुद्धा आईला कळायलाच हवं ना. प्रताप म्हणतो की अगं पण तिला अजून एवढं काही आठवत नाही ना. प्रिया म्हणते मान्य आहे काका, मला पण तिथे तिला तिचा संसार आठवेल, माझं बालपण तिथे गेलंय ते तिला आठवेल. तेव्हा आता अश्विन म्हणतो की प्रतिमा आत्या अजून एवढ्या व्यवस्थित बोलायलाही लागल्या नाहीत. तर आता प्रिया म्हणते की एकदमच नॉर्मल बोलायला आईला अजून किती महिनेही लागतील तोपर्यंत, पण मग बाबा आपण इथे राहायचं का. प्रिया म्हणते की त्यातच तुमची सगळी महत्त्वाची कामे आली, तेव्हा तुम्हाला सुद्धा इंटरफर आणि डिस्टर्बन्स नको पडायला. प्रताप म्हणतो की हे बघ प्रिया, आम्हाला कुठल्याही कामाचा त्रासही नाही, डिस्टर्बन्स नाही, आणि प्रतिमासुद्धा इथेच राहील. तर अर्जुन म्हणतो की ठरलं तर मग प्रतिमा त्या कुठेही जाणार नाही, इथेच राहणार. तर ते ऐकून सायली, पूर्णाजी सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो आणि आता प्रिया तोंडावर पडलेली असते. तेवढ्यात रविराज म्हणतो की एक मिनिट अर्जुन, प्रिया काही चुकीचं बोलत नाही. प्रतिमाला बरे करण्याचे बरेच प्रयत्न आपल्या घरामध्ये झालेले आहेत. रविराज म्हणतो की तेव्हा मी जर प्रतिमाला घरी घेऊन गेलो तर तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळेजण प्रतिमाची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. पूर्णाजी म्हणते की पण रविराज, प्रतिमाला सगळ्याच गोष्टीमध्ये सायलीचा आधार वाटतोय. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते की त्याच गोष्टी अवजड होऊ नयेत हे मला वाटतंय, म्हणूनच मला वाटतंय की आईला लवकरात लवकर आमच्या घरी घेऊन जावं.
प्रिया म्हणते की कारण ती तिची खूप काळजी घेते, पण ती तिची मुलगी नाही आणि जी मुलगी आहे तिला काळजी घेण्याची संधीच भेटत नाही. अस्मिता म्हणते की म्हणजे तुलाच ना. अगं पण प्रिया तू प्रतिमा आत्याला गोळ्या देते ना. तेव्हा आता प्रिया म्हणते की आत्ता ती कुठे माझं ऐकायला लागली. प्रिया म्हणते की पण आमचा खरा बॉन्ड ना आमच्या घरी गेल्यावरच तयार होईल ना. तेव्हा तिला माझं घरी गेल्यानंतर महत्त्व कळायलाच हवं असे प्रिया बोलतात. सगळेजण प्रियाकडे बघू लागतात. तेव्हा प्रिया म्हणते की म्हणजे तिला आमच्या नात्याचं महत्त्व कळायलाच हवं ना. रविराज म्हणतो की खरं तर प्रतिमाला बरं करायचं होतं तेव्हा तुम्ही सगळेजण प्रतिमाला माझ्या घरी नेण्यासाठी तयार झाला होताच, कारण ती प्रतिमाचं भल्याचं आहे हे तुम्हाला देखील माहीत होतं. कल्पना म्हणते की पण भाऊजी ते थोड्या वेळ पुरतंच होतं ना, पण आता तुम्ही कायमचे जाणार ते कसं चालेल. तेव्हा अस्मिता म्हणते की का नाही चालणार, आपण त्यांच्याकडे जात राहू किंवा काकासुद्धा कधीतरी प्रतिमा आत्याला इकडे घेऊन येईल ना. तेव्हा आता पूर्णाजी काळजीत पडलेली असते आणि पूर्णाजी सायलीकडे बघत म्हणते की सायली तू का काही बोलत नाही. तेव्हा आता सायली बोलते की रविराज काका तुम्ही प्रतिमा आत्याला तुमच्या घरी घेऊन जात आहात त्याला माझी काहीच हरकत नाही, कारण प्रतिमा आत्या जर तिथे गेली तर त्यांना नक्कीच काहीतरी आठवायलाही लागेल, तर माझी काही हरकत नसल्याची सायली रविराजला सांगते. त्यानंतर आता पूर्णाजी म्हणते की पण प्रतिमा जर इथून निघून गेली तर हे घर मुकमुक होईल ग सायली. तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी माहेरला आलेल्या मुलीला कधी ना कधी सासरी जावंच लागतं. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की मग तिला भरल्या डोळ्यांनी असा निरोप द्यायचा असतो. तेव्हा आता प्रिया खुश होत हसतच म्हणते की म्हणजे आम्ही आईला घेऊन जाऊ शकतो आणि बाबा मी सुद्धा आता तयारीला लागते. नागराज काका आणि सोमन काकीला सुद्धा तयारी करायला सांगते, म्हणजे आपण उद्या सकाळीच निघू. ते ऐकून आता प्रतिमा ही प्रियाकडे बघते तर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता इकडे संध्याकाळ होतात. सायली ही प्रतिमाच्या बेडरूममध्ये येते आणि प्रतिमाच्या कपड्यांच्या सगळ्या घड्या घालत प्रतिमाची ती सगळी खोली इकडे तिकडे आता सायली बघत असते. आणि सायलीच्या डोळ्यासमोर आपण प्रतिमा आत्याला कसे घरी घेऊन आलो होतो, पूर्णाजीने कशी प्रतिमा आत्याला मिठी मारली होती, आपण कसा प्रेमाचा घास प्रतिमा आत्याला भरवला होता, या सगळ्या जुन्या आठवणीत आता सायलीचं मन हरवून गेलेलं असतं. प्रतिमाला आपण कसे घरी आणले, कशी सगळ्यांची ओळख पटवून दिली, हळूहळू प्रतिमा कशी सुभेदारांच्या माणसामध्ये मिसळत गेली, फॅमिलर झाली, आयडियल झाली, हे सगळे प्रेमाचे क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असते. आणि प्रतिमाला आपण कसे नटवून तयार केले. आणि आता इकडे प्रतिमा आत्याने घरासमोर किती छान सुंदर अशी रांगोळी काढली होती. हे सगळे आता उत्साहाचे आणि प्रेमाचे क्षण सायलीच्या डोळ्यासमोर येत असतात. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आपण प्रेमाने प्रतिमा आत्याला कशी नवी भरजरी साडी नेसवली आणि रविराज समोर आणले, हे आता सायलीला आठवत प्रेमाने ती रक्षाबंधनाच्या दिवशी घातलेली प्रतिमाची साडी सायली आपल्या हातात घेते. आणि आता प्रतिमा आत्याच्या सगळ्या वस्तू आता सायली बॅगमध्ये भरत असते. आणि आता इकडे सायली म्हणते की प्रतिमा आत्या जर या घरातून निघून गेल्या तर इथली उभंही निघून जाईल. तेव्हा आता रविराज आणि प्रतिमासोबत आपण कशी आरती घेतली होती, हे सगळे प्रेमाचे क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असतात. आणि आता प्रतिमाची दुसरी साडी हातात घेत आता प्रतिमाला आता आपण कसे प्रतिमा आत्या मी तुम्हाला आई म्हणू का असे म्हटलेले सायलीला आठवतं. तेव्हा प्रतिमाने होकार दिलेला असतो. तेव्हा ते आठवून आता सायली विचार करते की हे घरसुद्धा प्रतिमा आत्याचंच आहे, तेव्हा तुम्ही इथेच राहा असं त्यांना मी म्हणू का, असा विचार आता सायलीच्या डोक्यात येतो. इकडे आता रविराजसुद्धा त्याची सगळे आवरण्याची तयारी करत असतो. तर प्रियाने सुमनला फोन केलेला असतो. प्रिया म्हणते की सुमन काकी प्रतिमा आत्याला म्हणजे आईला घेऊन आम्ही उद्या सकाळी घरी येतोय बरं का. सुमन काकी म्हणते की ये अगोदर मला तू 2-3 दिवस का नाही सांगितलं, मला खूप तयारी करता आली असती ना तन्वी. तर आता प्रिया म्हणते की अगं आत्ताच ठरलं आहे आमचं आणि उद्या आम्ही येतोय बरं का. तर सुमन काकू म्हणते की कित्येक दिवसापासून मी या क्षणांची वाट बघत होते. प्रिया म्हणते की मला कधीपासून असं झालं आहे की कधी मी आईला घेऊन आपल्या घरी येते, मग आपण सगळेजण अगदी छान आनंदाने राहू. सुमन म्हणते की ये प्रिया तू मला आता माझ्याशी बोलायत वेळ घालू नकोस, मला खूप तयारी करायची, घर सजवायचं आहे, आवरायचं आहे सगळं.
तर आता सुमन म्हणते की मला काय करावे नी काय नाही असं झालंय, मी ठेवते फोन आणि प्रिया फोन ठेवते. तर आता फोन ठेवतच सुमन विचार करते की काय करू मी आता, पडदे बसवू का आणि ह्या सगळ्या उशा व्यवस्थित ठेवू का, नाही नाही हे करायला वेळच नाही आहे मला आता. तेव्हा आता काय करू नी काय नाही असं आता सुमनला झालेलं असतं. सुमन म्हणते की वहिनींना धुळीचा एक कणही चालत नाही, तेव्हा आता काय करू. त्यानंतर आता सुमन म्हणते की वहिनींना बटाट्याची भाजी खूप आवडते, तेव्हा तीच भाजी करते. तर आता लगेचच नागराज हा हाताच्या घड्या घालत घालत तिथे येतो आणि म्हणतो कसली तयारी चालली. तर सुमन म्हणते की अहो एक आनंदाची बातमी आहे, प्रियाने फोनवर सांगितलं की. लगेच नागराज म्हणतो की प्रतिमा वहिनीची स्मृती परत आली की काय. तेव्हा हसतच सुमन म्हणते की अहो ती येईलच की, पण उद्या प्रतिमा वहिनी कायमच्या आपल्या घरी येत आहे. ती ऐकून नागराजला तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो. तर आता नागराज विचार करतो की मला न सांगता प्रिया एवढी परस्पर महत्त्वाचे निर्णय का घेते. तर आता नागराजचा पडलेला चेहरा बघून सुमन विचार करते आणि म्हणते की काय झालं, तुम्ही एवढे उदास का वाटताय, तुम्हाला आनंद नाही झालाय का प्रतिमा वहिनी येणार आहेत म्हणून. नागराज म्हणतो की टेन्शन आलंय मला, एवढी सगळी काय तयारी एवढ्या कमी वेळात करायची म्हणजे कसं काय करायचं आता. तर आता नागराज म्हणतो की जा पटकन तयारीला लाग. तर आता सुमन म्हणते जाते जाते मला वेळ नाही आहे आता, आणि सुमन निघून जाते. इकडे आता सायली तिच्या बेडरूममध्ये येऊन एकटकच बसलेली असते. तर तेवढ्यात अर्जुन तिथे सायली शेजारी बसतो. तर आता अर्जुन म्हणतो काय झालंय, तुम्ही रडताय काय. तेव्हा आता सायली म्हणते की सर इतक्या दिवस या घरात प्रतिमा आत्याची मला खूप सवय झाली होती, पण आता त्या निघून जात आहेत, मला अजिबात करमत नाही. अर्जुन म्हणतो की पण कधीतरी त्यांना जावं लागणारच ना, आणि तिच्यासोबत सिनियरला सुद्धा इथे किती दिवस राहावं लागलं. अर्जुन म्हणतो की पण ते आता परमनंटली तर इथे नाही राहू शकत ना. सायली म्हणते की ते मला कळतंय हो. तर अर्जुन म्हणतो की मग का रडताय तुम्ही. अर्जुन म्हणतो की आणि खाली ज्या वेळेस टॉपिक निघाला त्यावेळेस तुम्हीच म्हणालात ना माझी काय हरकत नाही, मग आता का तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेताय. सायली म्हणते की पण ते कधी घेऊन जाणार त्यांना हे माहीत नव्हतं, प्रियाने त्यांना उद्याच घेऊन जायचं ठरवलंय. मला वाटलं की त्या आणखी काही दिवस इथे राहतील, आत्ता कुठे त्या एक एक दोन दोन शब्द बोलायला लागल्यात सर. तर आता सायली म्हणते की मला प्रतिमा आत्याशी अजून बोलायचं आहे, गप्पा मारायच्या. तर अर्जुन म्हणतो की तुम्हाला हे सगळं काही करायचं ना, तुम्ही जा ना मग प्रतिमा आत्याच्या घरी, तिथेही तुम्ही बोलू शकता. हे सगळं समजूत काढण्यासाठी आता फुलफिल आहे, पण माझा जीव वरखाली होतो असे सायली अर्जुनला बोलते. अर्जुन म्हणतो की मिस सायली तुम्ही शांत व्हा. तर सायली म्हणते की कशी शांत हो, आणि अर्जुन सर तुम्ही रविराज सरांशी एकदा बोला ना, त्यांना कन्व्हिन्स करा ना, काही दिवस तरी तुम्ही इथे राहा म्हणून. सायली म्हणते की मला त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारायचे, तेव्हा प्लीज तुम्ही रविराज सरांशी बोलून घ्या ना. तर अर्जुन सायलीला शांत होण्यासाठी सांगतो. आणि आता अर्जुन म्हणतो की मिस सायली पण तुम्हाला एवढे अटॅचमेंट का, जसे काही तुमची आईच चालली. तेवढ्यात ते ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसतो आणि पळतच सायली आता अर्जुनच्या बेडरूममधून खाली जाते. आणि अखेर आता दुसऱ्या दिवशी प्रतिमा आत्या जाण्याचा दिवस उजाडतो. सगळेजण आता प्रतिमाला घेऊन आता हॉलमध्ये आलेले असतात. प्रतिमाची बॅग कपडे सगळे काही भरलेली असते. इकडे आता प्रतिमा ही सायलीसमोर येते. तर आता सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून प्रतिमाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा आता सायली कडे बघत प्रतिमा सुद्धा आता डोळ्यात पाणी येऊन बघतच असते. तेव्हा सायली म्हणते की पण प्रतिमा आत्या तुमच्या डोळ्यात पाणी का. तेव्हा आता लगेचच प्रतिमा म्हणते की तुला बघून माझ्या डोळ्यात पाणी आलंय आणि मला नाही जायचं, पण नाविलाज असतो. आणि आता अखेर प्रतिमा सगळ्यांचा निरोप घेऊन रविराज सोबत जाऊ लागते. आणि त्या क्षणी पुन्हा पाठीमागे भरल्या डोळ्यांनी प्रतिमा सायलीकडे बघते. तर आता सायलीला सुद्धा स्वतःला आवरणं कठीण झालेलं असतं. आणि आता सायली आईच्या मायेने आता प्रतिमाकडे पळत प्रतिमा सायली एकमेकांना हृदयस्पर्शी मिठी मारतात. आणि दोघींच्याही डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत असतात. एक आई आणि एक मुलगी पुन्हा आता वेगवेगळी होऊन एकमेकींपासून दूर जात असते. तर आता नीतीच्या मनात काय आहे, आणि आता सायली आणि प्रतिमा पुन्हा एकत्र कशा येतील, सायली ही प्रतिमाची मुलगी आहे हे सत्य कसं समजेल, हे सगळे अपडेट्स बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब